नमस्कार वाहनधारकांनो, मी सचिन जाधव, इचलकरंजी चालक मालक कल्याणकारी असोसिएशन इचलकरंजी प्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्ण महाराष्ट्रात जी कारवाई करत आहे ती कारवाई आजपर्यंत झाली नाही, परंतु या वर्षभरात कारवाई एवढी जोरात चालू आहे। याच्या मागे गोडबंगाल काय हे राज्य सरकारला विचारायची वेळ आता आपल्या वाहनधारकांना येऊन बसली आहे। बाकीच्या संघटनांनीही याविषयी संबंधित मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून वाहनधारकावर एवढा दंडात्मक कारवाईचा अन्याय का प्रादेशिक परिवहन कारवाई करत आहेत हे विचारण्याची वेळ आता संघटनांना आली आहे। संघटनेबरोबर प्रामाणिक जे वाहनधारक आहेत त्यांचे नुकसान न होण्याकरिता बाकीच्या संघटनांनीही माननीय मुख्यमंत्री माननीय परिवहन मंत्री यांना पत्र व्यवहार करून प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत पूर्वी जो दंड गोळा केला जायचा म्हणजे लायसन नसले तर 100 रुपये दंड जो होता आता तो जो 10,000 रुपये झाला आहे। गाडी पासिंग नसले तर 2,000 रुपये दंड आहे। पूर्वी 200 ते 400 रुपये पर्यंत असायचा। एवढा मोठा दंड का सरकार आमच्याकडून वसूल करत आहे? व्यवसाय करत असताना काय परिस्थिती वाहनधारकाची आहे याचा कुठेतरी विचार महाराष्ट्र राज्य सरकारने करण्यात यावा। याविषयी प्रत्येक असोसिएशन यांनी पत्र पाठवून वाहनधारकांना जो दंड वाढवला आहे तो तडजोड शुल्क स्वरूपात कमीत कमी दंड घेण्याकरिता शिफारस बाकीच्या युनियन यांनीही करणे गरजेचे आहे। म्हणजे उदाहरणार्थ समजा जर ड्रायव्हरचे लायसन नसेल तर 5,000 रुपये, मालकास 5,000 रुपये असा दंड बसतो। तो दंड तडजोड शुल्क स्वरूपात आपण महाराष्ट्र सरकारचे वाहनधारक आहोत म्हणून 500, 1000 असा जर घेतला तर वाहनधारक यातून सुधारणा करेल आणि आपले जो नुकसान होणार आहे ते नुकसान त्याचे वाचेल। याचा कुठतर महाराष्ट्र सरकारने विचार करावा। लायसन सोडून बाकीच्या ज्या दंडात्मक कलम आहेत त्यात सरसकट प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत दंड वसूल करण्यात येतो। याचा